चला तर आज आपण टम्म फुगणारे फुलके कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्याचबरोबर पाहणार आहोत ती म्हणजे अजिबात वाटण न करता झणझणीत अशी वांग्याची सुकी भाजी कशी बनवायची ती सुद्धा पाहूया. चला तर सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी 2 वांगे स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर चिरून त्याला पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि थोडंसं त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे कांदा, तो चिरून घेतला, टोमॅटो आणि अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून घेतलेली. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं का जिरा आणि मोहरीचा तडका दिला आणि त्यानंतर लगेच आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा. कांदा आपल्याला लालसर भाजू द्यायचा. कांदा लालसर भाजून झाला का लगेच त्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची बारीक केलेली पेस्ट आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं. यामुळे भाजीला खमंगपणा खूप छान येतो. आता हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं का त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे ते म्हणजे सुके मसाले. तर यामध्ये मी जवळपास 1 चम्मच लाल तिखट घेणार आहे, 1 चम्मच आपण धने पावडर टाकलेली आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, 1 चम्मच आपण मीठ टाकून घेतलं. त्यानंतर आपण 1 चम्मच कारळाचा कूट टाकून घेतलेला आहे आणि 2 चम्मच जवळपास आपण शेंगदाण्याच्या भाजलेलं कूट टाकून घेतलेलं आहे. तर कारळाच्या कुटामुळे भाजीला चव खूप छान लागते, घट्टसरपणा येतो आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं की तेल छान सुटतं भाजीला. सगळ्यात शेवटी मी 1 चम्मच यामध्ये काळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता तुम्ही इथे गरम मसाला वापरला तरी सुद्धा चालेल. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला टाकला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलेला आहे. मसाले जळू नये आणि टोमॅटो लवकर परतून बारीक व्हावा यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि 2 मिनिटांसाठी झाकून याला एक वाफ घेणार आहे. आता बघू शकता एक वाफ घेतल्यानंतर त्याला तेल पण छान सुटलं आणि आपले टोमॅटो सुद्धा छान नरम झालेले आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण वांग्याच्या ज्या फोडी चिरून ठेवल्या होत्या ते यामध्ये टाकून घ्यायच्या. ही वांग्याची भाजी अगदी झटपट तयार होते, चवीला खूप मस्त लागते आणि सोबत जे आपण फुलके बनवले ते सुद्धा अगदी मस्त आहेत. त्यामुळे कधी कधी भाजीला जर तेल जास्त झालं तर आपण फुलके करायचे म्हणजे बॅलन्स होऊन जातं. तर इथे बघू शकता आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि झाकून ठेवून शिजायला ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण आता फुलक्याची तयारी करूया. तरी मी ते थोडंसं कणिक जे ते चुरून ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकून मळून ठेवलं आणि झाकून ठेवलं होतं आणि थोड्या वेळ मुरल्यानंतर मी त्याला परत असं व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित चुरून घेते. त्यामुळे काय होतं की आपले फुलके जे आहे ते अगदी परफेक्ट फुलतात आणि नरम सुद्धा राहतात. कणिक चुरणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपल्याला भाजताना सुद्धा काय काळजी घ्यायची ती बघा. भाजताना सुद्धा मीडियम गॅसवर आपल्याला एका साईडने थोडंसं कमी भाजायचं आणि दुसऱ्या साईडने व्यवस्थित शेकून घ्यायची आणि नंतर मग आपण गॅसवर अशा प्रकारे त्याला भाजून घ्यायचं तर ते बरोबर फुलतात. कणिक जर जास्त पातळ झालं तर फुलके अजिबात फुलत नाहीत. घट्टसर झालं तर फुलतात परंतु नंतर मग ते कडक होतात. त्यामुळे कणिक सुद्धा व्यवस्थित मळणं खूप महत्वाचं आहे. आपले फुलके होईपर्यंत भाजी सुद्धा अगदी मस्त रेडी झालेली आहे. शिजली का ती पाहूया. 1-2 मिनिटांमध्ये लगेच आपल्याला थोडंसं दाबून पाहिलं एखादी फोड तर लगेच लक्षात येऊन जातं की भाजी शिजलेली आहे. तर अशी आपली गरमागरम फुलके आणि वांग्याची तर्रीदार भाजी मस्त रेडी झालेली आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. बघू शकता तुम्ही किती मस्त ही वांग्याची भाजी रेडी झालेली आहे. तर नक्की एकदा ट्राय करा.